अण्णानं आपला शहरात जाण्याचा विचार पक्का केलाय. माईला ते पटत नाही. आवाने सुरेशला घरातून हाकलल्यापासून तो बाजारकराच्या घरी बसून सूत्र हलवतोय. इकडे अशोक आपण मुंबईला जात असल्याची बातमी मित्रांना देतो. सुरेश, अशोक आणि अण्णासह एका अंधाऱ्या रात्री मुंबईला परागंदा होतो. अण्णाच्या या कृतीनं माई कोलमडते. ती हा धक्का सहन करू शकत नाही. तर शहरात आल्यावर तिथल्या थाटामाटानं अण्णाचे डोळे पांढरे होतात. पण त्याच वेळी सावित्रीच्या खुनाच्या तपासात CID इन्स्पेक्टर बाजरकरच्या घरी येऊन थडकतो. मिस्टर बलराज, त्या डोंगर बेल्टची मी स्वतः खोदाई केली. तिथल्या मातीची तपासणी केली, पण काही उपयोग नाही. तिथं खनिज सापडेल असं मला वाटत नाही. सरवळकर, शिंगरोबाच्या डोंगरावर खनिज आहे. हो, शिंगरोबाच्या डोंगरावर खनिज आहेच हे मी तुम्हाला अजूनही खात्रीपूर्वक सांगतो. तर मग या डोंगरावर सुद्धा असतंच पाहिजे, कारण त्या डोंगराला लागूनच हा डोंगर बेल्ट आहे. नाही, तसंच काही नाही. डोंगराच्या माथ्यावर असेल म्हणून पायथ्याशी असेलच असं कुणी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. तुम्ही योग्य तपासणी केली आहे? म्हणजे काय? मी स्वतः जाऊन सर्व चेक केलेलं आहे. माती लॅबोरेटरीमध्ये चेक केलेली आहे. म्हणूनच तुम्हाला सांगतो की काहीही उपयोग नाही. आय सी. म्हणजे हा डोंगर कामाचा नाही? अजिबात नाही. पण शिंगरोबाच्या डोंगरावर तर तिथं खनिज आहे, म्हणून तुम्ही तिथं कॉन्सन्ट्रेट करा. मला तर वाटलं होतं की या डोंगरावर सुद्धा अजिबात चान्सेस नाही. तुम्ही दुसऱ्या कोणाला पाठवलं तर तो तुम्हाला खरेदी करा म्हणून सांगेल, पण मी तुमचा आपला माणूस म्हणून तुमच्या भल्याकरता सांगतोय. थँक्यू सरमळकर. खरंच तुम्ही मला मोठ्या संकटातून वाचवलं. नाहीतर मी तो डोंगर खरेदी केला असता आणि नुकसान मध्ये गेला असता. थँक्यू. काय आश्चर्य आहे. माणसं स्वप्न रंगवतात, मनोरंजन करतात आणि क्षणात त्याचं नव्हतं होऊन जातं. म्हणूनच तुम्हाला सांगतो, माणसानं डोकं शांत ठेवून पाय जमिनीवर ठेवून निर्णय घ्यायला हवे. तुम्ही केवढी मोठी उलाढाल करताय ह्याची कल्पना होती मला. थँक्यू सरमळकर. यू सेव्ड मी अ लॉट. सर, जयसिंगपूरचे अण्णा पाटील आलेत. पाटील? आपल्या रेणुका मॅडमचे. सरमळकर, तुम्ही जा. त्या लंगूर पाटलाला जरा. ही लढाई साधी सुधी नाहीये मम्मी. अगं देशपांडे, बाजलकर आणि बलराजच्या विरुद्धची आहे. म्हणूनच म्हणते, राहायला कशाला हवंय तिथे? अगं मी प्रॉमिस घेतलं होतं ना त्यांच्याकडून, आपल्या घराची विस्कटलेली घडी सुरळीत झाल्याशिवाय इथे यायचं नाही म्हणून. पण म्हणून त्यांना एक साधं पत्र लिहायला वेळ नाही? काही रिस्पॉन्सिबिलिटी नावाची गोष्ट आहे की नाही? याच्यात देखील रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अगं म्हणूनच तर ते आपली वकिली सोडून तिथे राहिलेत. हे बघ, त्या गावढळ बाप लेकांचे संबंध सुधारले नाहीत ना तर काही जगबुडी होत नाही. तुला नाही कळणार रक्ताची नाती आणि त्या नात्यातल्या प्रेमाची गंमत. मी प्रॅक्टिकल ना. हे बघ, गेल्या 6 महिन्यात आपल्या घरात एक पैसा देखील आलेला नाहीये आणि आता आपलं बँक बॅलन्स संपलं ना तर भीक मागायची वेळ येईल. तुमच्या कर्माची झळ तुमच्या पोरीला कशा पाहिजे? आम्हाला आयुष्यातून उठवायचं ते उठवलं, मग आता आणखीन हवाय काय तुम्हाला? गप्प का बसलात? बोला बोला ना. झाली एवढी वाताहत पुरेशी नाही? झालं तुमचं समाधान? मग रडताय कशा पायी? जायचं तो गेला. माई तुला खरंच सांगतो अगं गोष्टी या थराला जातील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नाही. हे सगळं त्या सुरेशचं कारस्थान आहे. का तुम्ही नव्हतात त्यांच्या बरोबर? तुम्हीच तर दोघांनी मिळून त्यांना असं भरकटवलं. एकाच आईच्या पोटी जन्म घेऊनही स्वार्थासाठी स्वतःच्याच रक्ताला चटवलेली तुमची ही जात. परमेश्वरा
अशा पोरांना जन्माला घालण्यापेक्षा ती स्त्री वांझोटीच राहिली तर किती बरं होईल. माई माझं चुकलं नाही, माझं खरंच बस. निघा आता. तुम्हाला क्षमा करण्या इतकं देवत्व नाही माझ्यापाशी. असतं तर हे घर शाबूत राहिलं असतं. मी सांगतो, हे घर मला बांधायचंय माई. या घराच्या ढासळलेल्या भिंती मी उभ्या करीन. अगं तसं वचन दिलंय ग मी मला. मग अडवलं कुणी तुम्हाला? जा बांधा, घर बांधा. पण घर बांधताना एक विसरू नका भाऊजी, घराच्या भिंतींना स्वार्थाचा रंग येऊ देऊ नका. प्रिन्सिपल नमस्कार. हो मी बलराज बोलतोय. हा नाही थोडंसं काम होतं. हो ऍडमिशन संबंधी. नाही माझ्या एका फ्रेंडच्या मुलाला हवं होतं. हा हो हुशार आहे, पर्सेंटेज फार चांगला आहे. काय म्हणाला? होईल का? हो थँक्यू व्हेरी मच. बरं मी उद्या घेऊन येतो. ऍडमिशनचं काम झालं. एक काम झालं की लय उपकार होतील बघा तुमचे माझ्यावर. अहो सगळीकडे पाहिलं पण कुठं बी ऍडमिशन मिळत नव्हती. एकदा का अशोकच्या ऍडमिशनचं झालं का सगळी कामं झाली समजायची. झालं की आता आपण सौद्याचं करून टाकूया. थोडे दिवस थांबा की, म्हणजे सगळंच अजून मार्गी लागायचंय. कधी कधी वाटतं का मी आगीतून फोपटत नाही ना पण. रणदिवे तुम्ही इथं साहेबांना जमीन विकलीये, चेक घ्यायला आता निघतो. आजचा आज जयसिंगपूर गाठायला हवाय. हो बरोबर आहे. मुलीच्या लग्नाची घाई आहे. चेक घेतला 7 लाखाचा. पाहून घ्या. त्यात काय पाहायचंय साहेब, तेवढा विश्वास आहे हो तुमच्यावर. ठीक. अच्छा काय सांगायचंय का माईंना? नाही काय निघतो. अण्णासाहेब तुमच्यासारखी माणसं आहेत, रणदिव्यासारखी आहेत. त्याचप्रमाणे विरोध करणारे तुमचे आबा, खो घालणारे बाजलकर अशी माणसं आहेत. म्हणून खरेदी विक्रीचे व्यवहार काही थांबलेले नाही. सांगायचा मुद्दा असा की शक्य तितक्या लवकर हा सौदा आटपून टाका. कारण माझा जमिनी घेण्याचा कोटा एकदा पूर्ण झाला की नंतर मला तुमची जमीन नाकारावी लागेल. अवघड नाही, तुमचा चेक तयार आहे 2 लाखाचा. परंतु जर मला जमीन नाकारावी लागली तर तुम्हाला माझे पैसे परत करावे लागतील. असं का म्हणता तुम्ही? पण तुम्ही काळजी कशासाठी करता? मी नाही घेतली तर तुमची जमीन कुणीही विकत घेईल. बलराज साहेब मी शब्द दिलाय तुम्हाला. मग विलंब करा होता. तरी पण थोडा अवधी आणखीन. ठीक आहे ठीक. शक्य तितक्या लवकर निर्णय घे. बर. हा घ्या चेक 2 लाख रुपये. मग मी निघू आता. ये चल. बलराज, अशोकच्या ऍडमिशनचं व्हायलाच पाहिजे. तुमची मुंबईत सगळी व्यवस्था करते असं सांगून आणलं मी केलं हे सगळं. तू केलंय. ठीक आहे मग गप्पायच की. दुसरं, लवकरात लवकर अण्णांना काहीतरी बिझनेस काढून दिला पाहिजे, नाही तर हातोहात फसवेल कोणी त्यांना. ते जेवढ्या लवकर सेटल होतील तेवढ्या लवकर आपला डील पूर्ण होईल. चुकीचा अंदाज आहे तुझा. तू कोल्ह्याला वाघ बनवून पाहतेस. हा तुझा अण्णा उद्या मोठा व्यापारी झाला, पैसा मिळवायला लागला म्हणजे जमीन विकेल असं वाटतं तुला? पैसा मिळायला लागल्यावर भली भली माणसं सुद्धा बदलतात. त्याला एकदा पैशाची चटक लागली की तो उलटा विचार करायला लागेल. बलराज जमिनी विकत का घेतो? यात काहीतरी घबाड दडलेलं असलं पाहिजे. आणि एकदा हा विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागला की तो जमीन विकणार नाही. उलट मी दिलेले सारे पैसे व्याजासकट माझ्या थोबाडात मारेल. बलराज, पूर्वी तू असं कधी म्हणाला नव्हतास. तुझा हा अण्णा
मला सहजासहजी सेटल व्हायला नको आहे, त्याची फरफट व्हायला. या मुंबई सारख्या शहरात त्याला वेड लागायला हवं. पैशासाठी तो मोताद व्हायला हवा. आणि एकदा पैशाची गरज लागली की तो आणखी मागणार. ते संपले की आणखी मागणार आणि ते संपले की आणखी मागणार. 7, 8, 10, 15 लाख रुपयांचा कर्जाचा बोजा त्याच्या डोक्यावर चढायला हवा. तेव्हाच तो या कागदावर सही करेल. त्याला ऐश आरामाची चटक लागावी म्हणून आलेशान फ्लॅट दिलाय मी. त्या फ्लॅटचं भरमसाठ भाडं पै वसूल करणार आहे मी योग्य वेळ आली की. तरी मी विचार करत होते, एवढा आलिशान फ्लॅट तू त्याला कसा काय दिलास? तू या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर तुझी चांगली सोडून काढील, सोडपून काढील तुला सुनंदा. तू या घराच्या बाहेर पडून माझी अब्रू चव्हाट्यावर आण नकोस. याद राख, माझा अंत पाहू नको सुनंदा. आय विल किल यू. ओरडू नका. नवऱ्याच्या हातचा मार खाऊन खाऊन मुळमुळ रडणारी, नवऱ्याच्या ताटाखालचं मांजर होऊन जगणारी ती सुनंदा आता मेलीये. तुमच्याच हातनं मेलीये. आता आणखी काय मारणार आहात तिला? गेले 15 दिवसापासून तुझे बघतोय. मनगटात एवढा जोर असेल ना तर कष्टानं पैसा मिळवण्यात तो खर्च करा. लोकांना लुबाडण्यात ताकद खर्च का करता? लोकांना लुबाडण्यात? हे फार होतंय सुनंदा. त्या अण्णांना जमीन विकायला लावलीत, त्याला मुंबईत आणलं आणि आता त्यांच्या पैशावर मी मदत करतोय अण्णाला त्याच्या आयुष्याच्या भल्यासाठी. तुम्ही भलं करणार भावाचं. त्या भावाला नागवाल तुम्ही, देशोधडीला लावाल. आता त्यांच्याच पैशानं तुम्ही. येतोय ना घरात पैसा. तुला तर काही कमी पडू दिलेलं नाहीये मी. तू सुखात राहतेस, लोळतेस या घरात. मी पैसा खून करून आणि नाही तो चोरी करून. तुला तर ज्या दिवशी तुमचे हे विचार बदलतील त्याच दिवशी या उंबरठ्याच्या आत येईन मी. हाताला यश दे, सुखाला सुख दे, मनी योजनेला सगळं मार्गी लागू दे. हात लावेल तिथं सोनं होऊ दे आणि दुश्मनाला मारून टाक रे देवा. देवा ऋतुमोचमी सत्यमोचमी अवत्वमाम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवदातारम अवाचानम शिष्य अवकाश्च भाऊजी, देवाला साष्टांग घालता घालता माझ्याच पाया पडलात की. माई, अगं तुझ्यात पण देवाचं रूप आहे. माझ्यात कसलं आले तुम्ही? असं कसं म्हणतेस? नवरा निघून गेलेला असताना सुद्धा म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची सेवा करायला तू इथे थांबलेस. त्यांच्या पाठीमागलं इथं घर जमीन जुमला सांभाळलास. नवरा मुलाला सोडून तू इथे राहिलीस. यात देव पण नाही? आता त्यांची करणी नाही आवडले म्हणून राहिले मी इथं. पण त्याचा काय उपयोग झाला? उपयोग आहे माई, आहे. तुझ्या नवऱ्याची फरफड तूच थांबवू शकतेस. तुझ्या संसाराला लागलेलं ग्रहण तूच टाळू शकतेस. मी कसं काय थांबवू शकणार हे सगळं? क्या तात्या वकील असून त्यानं तुला सांगितलं नाही? कसं सांगणार? त्याची पोतडी भरायला नको? भाऊजी, माझ्या घरातल्या लोकांबद्दल माझ्या तोंडावर तरी वाईट बोलू नका. माई, कोळसा किती उगाळला ना तरी हे सुरेश काय तात्या काय सगळे सारखेच आहेत. हा सुरेश माझ्याकडे येऊन राहिला, माझं खाल्लं, माझं मीठ खाऊन माझ्यावर कुरघोडी करून निघून गेला. पण माझं लक्ष होतं ना म्हणून हा सौदा झाला नाही. माई, तू बरं केलंस. तू इथून निघून गेली नाहीस ते बरं केलंस. आता कुणी बरं केलं आणि कुणी वाईट केलं हे वेळ आल्याशिवाय कसं कळायचं? वेळ आली आहे माई, वेळ आली आहे. अगं तुझ्या संमतीशिवाय ही जमीन विकली जाणार नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी विकत घ्यायला आला ना तरी इथला कायदा आहे तसा. तू मात्र एक लक्षात ठेव, तू कुठल्याही कागदपत्रावर तुझी संमती आहे अशी सही करू नकोस. एवढा साधारण सोपा उपाय? हा, आणखीन एक, ती जमीन तशीच पडीक राहू देऊ नकोस ग. कसायला दे. कसलेल्या जमिनीत कोणाची टाप आहे पाय टाकायची. पण मी बाई माणूस, जमीन कसायची म्हणजे? झालं का? आम्ही काय मेलो? हा, मी आहे ना. अगं मी असताना तुला शेतात राबायला लावीन. फक्त
फक्त ती जमीन कसायला दे, मग बघ दाखवतो कसे सगळे लोळण घेत येतील तुझ्या पायाशी. वहिनी, निलिमा, कोण आलाय बघा. या या बसा ना. अण्णा, कमाल आहे तुमची. तुम्ही असे अचानक कसे आलात? मी आजच तुम्हाला आणि तात्यांना पत्र लिहिणार होते. सगळे बरे आहेत ना? भाऊजी काही सिरियस तर नाही ना? वहिनी, तसं काय नाही, सगळं ठीक आहे. अण्णा सहज तुम्हाला भेटायला आलाय. काय घाबरले होते मी. मला वाटलं. नाही, सगळे ठीक आहेत. तुम्ही एकटेच आलात ते? तुमच्या बंधू राजांना नाही आणलं? तात्या गावीच. का? त्यांनी कायमचा नांगर हातात धरला की काय? आणि धरला तरी कुठं बिघडलं? अण्णा, तुमचं सामान कुठे आहे? केशव काकांकडे उतरलाय की काय? नाही अण्णा, माझ्याकडे नाही उतरलाय. म्हणजे अण्णा लगेच जाणारच वाटतं परत गावाला. वहिनी, अण्णा 2 दिवसांसाठी थोडाच आलाय. म्हणजे? हो, मी जयसिंगपूर सोडून कायमचं मुंबईला राहायला आलोय. अण्णा, तुम्ही कायमचे मुंबईला राहायला आलात? हा. केशव भाऊजी, तुम्ही 1-2 दिवसांसाठी त्यांना इथे घेऊन आलात हे ठीक झालं, पण कायमचं म्हणजे सगळ्यांनाच त्रासाचं आणि अडचणीचं होणार आहे ते. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. अण्णा तुम्हाला सहज उभ्या उभ्या भेटायला आलाय. अण्णानं तर पेडर रोडला फ्लॅट सुद्धा घेतलाय. काय? पेडर रोडला आणि फ्लॅट? कसा? अण्णा काही आता साधा सुद्धा माणूस राहिलेला नाहीये. तुम्ही इथे कायमचे निघून आलात आणि ते तिथे राहून कोणाचे संबंध सुधारणार आहेत? अण्णा, अहो तुमच्यासाठी तर मी डॅडींना तिथं हे इथे आले कायमचे मज्जा करायला आणि ते तिकडे राहिलेत आई वडिलांची सेवा करायला. अण्णा, तुम्ही इकडे निघून आलात. तुमच्याकडून ही अपेक्षा. वा, आता तूच एकटी राहिली होतीस की मला उपदेश करणारी. अण्णा, हा उपदेश नाहीये. मला वाटत होतं तुम्ही तरी सगळ्यांपेक्षा वेगळे. निलिमा, माझा विचार मला नको का करायला? आता इथे राहून कसले दिवे लावणार आहात तुम्ही? तुम्ही मारे अगदी सुखाच्या नीत राहा इथं आणि मी मरू तिथंच जयसिंगपुरात. माझ्या संमतीशिवाय ते ही जमीन विकू शकत नाही हे तुम्ही मला का नाही सांगितलं? मी तुम्हाला सांगणारच होतो नाही का? नाही सांगितलं. पण तुम्ही माझं ऐकून तर घे. सांगितलं असतं तर 4 पैसे अधिक तुम्हाला कसे मिळाले असते? माई, तुमच्यापेक्षा रस्त्यावरचे भिकारी बरे निदान मागून तरी घेतात. तुमच्यासारखं नाही सख्या भावाच्या पाठीत सुरा खुपसायचा आणि मग आईच्या कुशीत जाऊन ओक्साबोक्षी रडायचं. भाऊजी, तुम्हाला तुमच्या खोटेपणाची किळच नाही आली कधी? नाहीच येणार. जित्याची खोड बेल्याशिवाय नाही जायची. माई, अगं तू परत असं का बोलतेस? मी काय म्हणतो ते. पुन्हा जमिनीबाबत बोलणार असाल तर मी सांगते ते ऐकून ठेवा. मी ही जमीन बाजलकरला कसायला देणार आहे. काय? बाजलकर? का? दचकायला काय झालं? नाही माई, नाही, असं होता कामा नाही. तुला सांगतो हा बाजा सहज म्हणून शिरकाव करेल आणि कुळ कायद्याखाली सगळी जमीन हडपेल आपली. माणूस स्वतःचा स्वभाव दुसऱ्यात शोधताय. माई, हडप करेल, शिरकाव करेल. दुसरं सुचतंय काय तुम्हाला? माई, तुला मी कसं सांगू? हा बाजा हलकट आहे, नीच आहे, कुत्रा आहे तो कुत्रा. मग नक्कीच इमानी असेल. ते एकच जनावर असं आहे की जे मातीशी इमान राखतं. माई, बाजा हलकटा, तुला मी जिवंत सोडत नाही आता. बाजा, हे चांगलं केलं नाहीस तू माझ्या पोरीच्या मारेकऱ्यांना पाठीशी घातलास, त्यांना सोडवलंस तू. अरे बाबा, आपल्याच गावातले लोक होते ना ते गरीब बिचारे, त्यांना सोडवलं. हा काही गुन्हा केला मी? तुझे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालत बाजा. कसले गुन्हे केले बाबा? माधवनं सावित्रीचा खून केला अशी आवई उठवलीस तू गावात. विसरलाच वाटतं. त्यावेळे माधवला सोडवायला मी सुद्धा होतो ना तुझ्या बरोबर. होताच ना, पण साळ सुद्धा सारखा. नंतर दात बाहेर काढलेस तू. वस्तीतल्या कुत्र्याने पिसाळून तू आमच्या मागे सोडलंस. त्या सुरेशला आसरा दिलास. आता सुरेशला तुम्ही घराबाहेर काढला, त्याला मी खाऊ पिऊ घातला, हा काय गुन्हा झाला? माईला फिटवून अण्णाच्या जमिनीवर डोळा ठेवतोस तू आमच्या वाईटावरच बाजा. पण एक लक्षात ठेव, तुझी सगळी कारस्थानं मी वेशीवर टांगल्याशिवाय राहायचं नाही. वेशीवर टांगणार म्हणजे काय करणार? कुणाला धमकवतोस तू? बाजल करला? ए, तुला नुसतं धमकावत नाही मी, तुला खडी फोडायला पाठवेल. खडी फोडायला पाठवणार? हा, कुणाच्या जीवावर उडतोस रे तू? मी सगळी कारस्थानं जाणतो तुझी. कायदा जाणतो मी, कायदा जाणतो. म्हणून तुझी कोर्टाने सनद काढून घेतली वाटतं. इथं गुमान गिळत बसलाय बापाच्या तुकड्यावर. हा, पहा लोकांनो, हा आपल्या गावचा तात्या पाटील वकील. कसला वकील?
तो कोर्टाला फसवलेला, म्हणून कोर्टानं हाकलून दिलेला वकील, दगल्याशिवाय उघडा पडलेला वकील, संधीशिवाय वकील. इथे आला होतास माझे पाय चाटायला, काम कर म्हणून. आणि काम कसलं गावकऱ्यानो, तर सख्या भावाला मातीत मिसळो म्हणून सांगायला आला होता. हा वाल्याचा वाल्मिकी झालाय का? लक्षात ठेव. तू तर इथेच आहेस, पण सुरेश आणि अण्णाचं काय करतो ना ते बघ मी.